कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। MIDC अक्कलकोट रोडवर महानगरपालिकेच्या बसच्या धडकेत 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। देविदास लिंगय्या दासरी, राहणार विनायक नगर, MIDC असे मयत व्यक्तीचे नाव आहे। सोलापूर शहरातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। देविदास दासरी हे MIDC येथे काम करून दुचाकीवरून घरी परतत होते। विनायक नगराजवळ महानगरपालिका बस क्रमांक MH13B9680 ने त्यांना जोरदार धडक दिली। बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली। पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून मयत देविदास यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे। घरचा करता माणूस गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मी अनिल कोंडूर, शिवसेना शहर संघटक, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। आज साधारण 5:45 ते 6 दरम्यान सायंकाळी विनायक नगर ते आपल्या विजयनगरच्या रस्त्याला आज एक दुर्दैवी दुःखद घटना, अपघाती निधन आमच्या भागातील देविदास दासरी यांचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला, मूळ रस्त्याच्या रस्त्याला दुर्दैवी अंत झालेला आहे, अपघाती निधन झालेलं आहे। परिवहन डेपोचा बस कर्मचाऱ्यांना हा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि बसमध्ये विद्यार्थी वाहतूक करत असताना बसमध्ये सीटांच्या जागेवर जेवढे विद्यार्थी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा डबल टिबल पूर्ण बसमध्ये विद्यार्थी कोंबून तो बस ड्रायव्हरनं वाहतूक करत होता। बसचा बॅलन्स त्याच्या हातात राहिला नाही। दुर्दैवाने देविदास दासरी यांचा दुःखद निधन झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर संबंधित रस्ता पूर्णपणे खोदकामासाठी आणि आपल्या ड्रेनेज कामांच्या खोदकामासाठी पूर्ण रस्ता खडखडून करून टाकलेला आहे आणि पूर्ण रस्ता खड्डे असल्यामुळे मक्तेदारांना काम सुरुवात करून बरेच दिवस झाले, आता कित्येक महिने होत आहेत, पण मक्तेदाराच्या चुकीच्या पद्धतीने आज ह्या बळी गेलेला आहे। केवळ मक्तेदारांच्या, जो कोणी मक्तेदार आहे त्या रस्त्याचा, ड्रेनेज कामांसाठी तो रस्ता खोदला गेला। जवळपास 7 ते 8 महिने झाले पूर्ण खड्डा खोदलेला आहे आणि त्याच्यानंतर कुठलेही प्रीमिक्सर आणि रस्ता डांबरीकरण न करता तसंच ठेवल्यामुळे रस्त्यांचा पूर्ण खड्डा पूर्ण असल्या परिस्थितीमुळं पूर्णपणे जाण्याची मुश्किल झालेली आहे। आज पुरा भागातील कामगारांचा येण्या जाण्याचा रस्ता तोच आहे नवीन घरकुलसाठी। असं भयभीत जाणारा रस्त्यावरून जाणारे कामगार आज अशा परिस्थितीने मृत्युमुखी पडत आहेत। याला कारणीभूत संबंधित प्रशासन आणि परिवहन सेवेतील असलेला कर्मचारी, परिवहन बस डेपो आणि त्या ठिकाणी असलेला रस्ता पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरने खोदून ठेवल्यामुळे आणि व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे तो पूर्ण आज अधोगतीला आलेले रस्ता आहे। त्यामुळं असं कामगारांचा मृत्यू होत आहेत। याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे। सांगितलं की आज सायंकाळी 5:45 ते 6 दरम्यान देविदास दासरी नामक आमच्या भागातील व्यक्ती, कामगार कामावरून घरी जात असताना सिटी बस डेपोच्या बसखाली पुढच्या चाकाखाली येऊन मृत्युमुखी झालेला आहे। बस पूर्णपणे डोक्यावरून चिरडून त्यांचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी झालेला आहे। काय काम करत होते? शिलाई काम करत होता, मजुरी काम करत होता। एकदम गरीब परिस्थिती असलेला सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे देविदास दासरी। दुर्दैवानं त्यांच्या कुटुंबामागे कोणी नाही आहे। मागील 3 महिन्यापूर्वीसुद्धा त्यांच्या आईचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यांच्या घरात एक मुलगा आणि बायको एवढं त्यांचं कुटुंब आहे आणि दुर्दैवानं आता वडील गेल्यामुळं मुलगासुद्धा आता पोरका झालेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।